आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ द्या, जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांची राज्य सरकारकडे जोरदार मागणी। राज्यातील फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या तब्बल 14,235 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमू नये, तर सध्याचेच पदाधिकारी पुढील निवडणुका होईपर्यंत कायम ठेवून मुदतवाढ द्यावी अशी जोरदार मागणी सरपंच सेवा संघ सांगलीचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी राज्य सरकारकडे केली आहे। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करून हा प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची विनंती केली आहे। गतवर्षी विधानसभा निवडणुका आणि चालू वर्षात महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मोठ्या प्रमाणावर पार पडल्याने निवडणुका आयोगावर मोठा कामाचा ताण पडला आहे। आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादी अद्ययावत करणे व नवीन मतदार नोंदणी यासारखी प्रक्रिया वेळखाऊ असल्याने निवडणुका 8 ते 9 महिने उशिरा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या विलंबाचा थेट परिणाम गाव पातळीवरील विकास कामावर होऊ शकतो, अशी चिंता केंगार यांनी व्यक्त केली। ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमल्यास निर्णय प्रक्रियेला विलंब होऊन विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले। राज्य सरकारने 2 पर्यायांपैकी एकावर तातडीने निर्णय घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले आहे। निवडणुका वेळेत घ्या किंवा निवडणुका पुढे ढकलणार असाल तर विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच मुदतवाढ द्या, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। यामुळे गावातील सुरू असलेली कामे अखंड सुरू राहतील आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत राज्य सरकारने या मागणीची तातडीने दखल घ्यावी अशी अपेक्षा सरपंच सेवा संघाने व्यक्त केली आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी भगवानदास केंगार, जिल्हाध्यक्ष सरपंच सेवा संघ सांगली जिल्हा। येत्या फेब्रुवारीच्या अखेरीस राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती 14,235 ग्रामपंचायतीची मुदत येत्या या फेब्रुवारीच्या अखेर संपणार आहे। पण राज्य सरकार व प्रशासन या मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासन लावण्याचा विचार करीत आहे। पण राज्यातील सर्व सरपंच बांधवांच्याकडून प्रशासनाला आमची विनंती आहे की मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासक न लावता पुढील निवडणुका लागेपर्यंत या राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचा कारभार आहे त्या पदाधिकाऱ्यांना काम करण्यास संधी पुढे वाढवून मिळावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे व राज्य सरकार यांच्याकडेही करणार आहोत। या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर जर प्रशासक नेमला तर पुढील 5-6 महिने किंवा वर्षभर गावातील विकास कामे थांबणार आहेत। गावातील काही अडीअडचणी असतील तर ती कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत। यासह अनेक या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने व राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक न नेमता या सर्व ग्रामपंचायतींना आहे त्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पुढे मुदतवाढ द्यावी अशी विनंती, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही राज्य सरकारकडे करीत आहोत। धन्यवाद। जय महाराष्ट्र। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।